मवियाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या घडीची महत्त्वाची बातमी 22-16-10 असा फॉर्म्युला ठरला असल्याची आता बातमी समोर येतेय। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 22 जागा लढण्याची माहिती समोर येतेय, तर काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10 जागा लढणार असल्याचं म्हटलं जात आहे। मवियाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आता निश्चित झालेला आहे। 22-16-10 या फॉर्म्युल्यावर बैठकीअंतर्गत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते। या सगळ्या संदर्भात अधिकृत घोषणा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून होणार असल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य आहेत, ज्या ठिकाणी अगदी पुढच्या काही क्षणात पत्रकार परिषदेला सुरुवात होते। जितेंद्र आव्हाड आपण या दृश्यातून पाहतोय। 22-16-10 असा फॉर्म्युला या बैठकीत ठरला असल्याचं देखील कळतंय। मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची ही बातमी। सांगली असू दे, भिवंडी असू दे, अशा बहुतांश जागांवर अद्यापही तिढा कायम आहे आणि त्याच अनुषंगानं या बैठकीत तिढा सोडवण्यासंदर्भात देखील चर्चा झाल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।